परीक्षण सुरू झालं की रोज रोज जेवणाला आणि नाश्त्याला काय बनवू असा प्रश्न पडतो। चला तर मग आज परीक्षण स्पेशल चटपटीत अशी रेसिपी कशी बनवायची ते बघूया। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण परीक्षण स्पेशल मूग डाळीचे डोसे आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात अगोदर डोसे बनवण्यासाठी 1.5 कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही मुगाची डाळ 2 ते 3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर बघा अशा प्रकारे ही डाळ 2 ते 3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे। यात पुन्हा पाणी घालायचं। तर यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि या डाळीला 5 ते 6 तास या पाण्यामध्ये भिजत घालायचं। अशा प्रकारे झाकण ठेवून या डाळीला 5 ते 6 तास पाण्यात भिजत घालायचं। 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी ही डाळ भिजलेली आहे। आता एक अशा प्रकारची चाळणी घेऊन या चाळणीमध्ये ही डाळ घालून यातील पाणी काढून घ्यायचं। या डाळीतलं पाणी काढून घेतल्यानंतर या डाळीला मिक्सरला लावून घ्यायची आणि मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तर बघा आता ही डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे। या डाळीत 1 ते 2 चमचे पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून या डाळीला मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। ही डाळ मिक्सरला लावून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं या डाळीला अशा प्रकारे व्यवस्थित एकाच डिरेक्शननी व्हिस्कर किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकत्र करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं। म्हणजे या डाळीचे डोसे बनवताना अगदी व्यवस्थित कुरकुरीत डोसे तयार होतील। आता झाकण ठेवून या डाळीला साधारणतः अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे बॅटर तयार झालेलं आहे। या बॅटरमध्ये आपल्याला सोडा घालायची अजिबात गरज नाही। अगदी फ्लफी असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता एक पॅन घ्यायचा। या पॅनमध्ये 1 ते 2 टीस्पून तेल घालायचं। तेल घातल्यानंतर यातच थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ड्राय क्लॉथ किंवा टिश्यू पेपरच्या सहाय्याने हा पॅन पुसून घ्यायचा। आता यात 1 ते 2 चमचे बॅटर घालायचं आणि हे बॅटर पसरवून याचा डोसा बनवून घ्यायचा। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि हा डोसा पसरवून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा मूग डाळीचा परीक्षण स्पेशल डोसा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सगळे डोसे बनवून घेऊया। आता हा दुसरा डोसा सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते। हा दुसराही डोसा अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे। आता हे डोसे तयार झाले। डोस्याची चटणी कशी बनवायची ते बघूया। चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहे। पाव वाटी किसून घेतलेलं खोबरं घालायचं, अर्धी वाटी जिरं घालायचं, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मिक्सरला लावून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित अशी ही डोस्यासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे। आता चटणीसाठी लागणारा तडका बनवून घ्यायचा। तर त्यासाठी मी 1 ते 2 टीस्पून तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून उडीद डाळ घालायची, अर्धा टीस्पून जिरी मोहरी घालायची, 5 ते 6 उन्हात वाळवून घेतलेला कढीपत्ता घालायचा, गॅस बंद करायचा आणि हा तडका आता या चटणीमध्ये घालायचा। अगदी मस्त अशी ही चमचमीत चटणी तयार झालेली आहे। गरमागरम डोस्यासोबत या चटणीला तुम्ही सर्व करू शकता। अगदी चटपटीत अशी ही परीक्षण स्पेशल डोसा आणि चटणीची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।